सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे। सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे। मला रस्ता पाहिजे आमच्या बाजूने, नाल्याच्या बाजूने, आणि लाइटिंग पाहिजे बस। नंतर नाले सफाई केली पाहिजे। नाल्यांमध्ये खूप घाण असते, ते डास मच्छर ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, त्याच्याबद्दल त्यांनी सगळी सुधारणा केली पाहिजे। अंडरग्राउंड लाईट नाही, पाण्याची बी खूप समस्या आहे। कोणी भावी नगरसेवक आला तर त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे। अजिबात विकास नाही, कोणता पण नगरसेवक आला तो विकास करत नाही। नमस्कार, मी वैष्णवी सांगळे। सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे। सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे। प्रभागातून नेमका उमेदवार कोण होणार, तिकीट नेमकं कोणाला मिळणार, यासाठी पक्षांकडून जे आहेत जोरदार बैठका सुरू आहे। या सर्वांमध्ये एक अनुत्तरित प्रश्न राहतो, तो म्हणजे नागरिकांना कसा नगरसेवक नेमका अपेक्षित आहे। याचसाठी आपण प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांना नेमक्या समस्या काय आहेत, त्यांना नेमका नगरसेवक कसा अपेक्षित आहे हे जाणून घेत आहोत। आता आहोत आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये। येथील काही नागरिकांचे काही प्रश्न असतील किंवा भावी नगरसेवक त्यांना कसा अपेक्षित आहे, त्यांना त्याच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेत आहोत। बाबा नमस्कार, काय वाटतं कसा नगरसेवक हवा? नगरसेवक चांगला हवा आणि सगळी सुधारणा केली पाहिजे त्यांनी। म्हणजे नाना पार्क केलं पाहिजे, ज्येष्ठांसाठी उद्यानं केली पाहिजे, रोड चांगले सुधारणा केली पाहिजे, असं केलं पाहिजे। प्रभागात तुम्हाला काय अपेक्षित आहे? आणखी प्रभागात जे काही ठिकाणी जे घाणेरडे वस्तू असतात त्याची सुधारणा केली पाहिजे। नंतर नाले सफाई केली पाहिजे। नाल्यांमध्ये खूप घाण असते, ते डास मच्छर ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, त्याच्याबद्दल त्यांनी सगळी सुधारणा केली पाहिजे। आता आहोत आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये। नागरिकांच्या नेमक्या इथे काय समस्या आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, किंवा भावी नगरसेवकाकडून या नागरिकांना नेमक्या काय अपेक्षा आहेत हेच आपण जाणून घेत आहोत। बाबा नमस्कार, नमस्कार। तुम्हाला जो भावी नगरसेवक आहे त्याच्याकडून नेमक्या आता काय अपेक्षा आहेत? मला रस्ता पाहिजे आमच्या बाजूने, नाल्याच्या बाजूने, आणि लाइटिंग पाहिजे बस। बाकीचं काही बोलायचं नाही। पण नाही, रस्त्याची सोय नाही, अंडरग्राउंड लाईट नाही, पाण्याची बी खूप समस्या आहे। कोणी भावी नगरसेवक आला तर त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे। आणि गावामधले विकासामध्ये गावाचे बाथरूम जे सार्वजनिक कार्यक्रम बाथरूम आहे, सार्वजनिक कामाचे, आदिवासी जे समाज मंदिर आहे त्याची सुधारणा झाली पाहिजे। इतर अजून भरपूर कामे बाकी। गावाचा अजिबात विकास नाही, कोणता पण नगरसेवक आला तो विकास करत नाही। विकास झाला पाहिजे तसा असा नगरसेवक झालेला पाहिजे, पब्लिकने केलं तर। आपल्या नाशिकच्या प्रभाग 1 मध्ये हा एक अतिशय जुना असा परिसर असलेला असा मसरूळ आणि बाकीचे एरिया असा याच्यात असलेला हा प्रभाग आहे। या प्रभागात ज्या लोकांना इथल्या प्रभागाची इनडेप्थ माहिती आहे, इथल्या लोकांशी ते सगळे जुडलेले आहेत, असे आमचे एक्सपिरियन्स्ड असे लोक आम्हाला इथे हवे आहेत, जेणेकरून की येणाऱ्या सिंहस्थामध्ये ते आमच्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करू शकतील। तर त्याच्यासाठी जे इथं सरकारला ओळखतात, जे सरकारच्या सिस्टममध्ये काम करू शकतात, अशा प्रकारच्या लोकांना इथे जास्तीत जास्त आपल्याला प्रमोट करायची गरज आहे। असा नगरसेवक आम्हाला इथं हवा आहे, जो आम्हाला ह्या सगळ्या विकास कामामध्ये जो प्रभागाला पुढे नेऊ शकतो, असा नगरसेवक आम्हाला। आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। येथील नागरिकांना नगरसेवक नेमका कसा अपेक्षित आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ नमस्कार, प्रभाग क्रमांक 1 मध्ये कसा नगरसेवक तुम्हाला अपेक्षित आहे? नमस्कार। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्हाला असा नगरसेवक अपेक्षित आहे की जो जुना आहे, ज्यांनी आजपर्यंत बरीचशी कामं याच्यासाठी केली आहेत। कारण की येणाऱ्या सिंहस्थामध्ये प्रत्येक नाशिकसाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत, तर त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। ते पैसे, ते निधी आपल्यापर्यंत आला पाहिजे, आणि ती कामं शासनाकडून करून आणण्यासाठी आपल्याला माणूस पाहिजे। तर ही कामं, आमचा असा अंदाज आहे की ही कामं एक जुना मुरलेला नगरसेवक करू शकतो, ना की एक नवखा नगरसेवक करू शकतो। तर अशा प्रकारचं आम्हाला अपेक्षित आहे। येणाऱ्या सिंहस्थाचा आमच्या प्रभागाला चांगल्यात चांगला फायदा व्हावा, आणि आमच्याकडे तसे आहेतही नगरसेवक आधीचे। जुनी टीम ही चांगली आहे, भाजपाचं कामही आमच्याकडे खूप छान आहे। तर या अपेक्षा आहेत आम्हाला। नवीन
काय प्रभागात नवीन कामे काय अपेक्षित आहे? काहीतरी नवीन, रस्ते, वीज, पाणी याच्या व्यतिरिक्त नवीन काय? हो, रस्ते, वीज, पाणी याच्या व्यतिरिक्त बरीचशी आमच्याकडे गार्डन आहेत, ती विकसित झाली पाहिजे. तिथे ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना खेळण्यासाठी काहीतरी नवीन अजून ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजे, जेणेकरून मुलं तिथे त्यांचे स्पोर्ट्स हे डेव्हलप होऊ शकेल, स्किल्स डेव्हलप होऊ शकतील, मुलांचं फिटनेसकडे लक्ष राहील. ते अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. अनुभवी नगरसेवक, त्यासोबतच वृद्धांसाठी विरंगुळा केंद्रे असतील किंवा स्वच्छता असेल, हे काही महत्वाचे मुद्दे प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिक सांगत आहेत. कॅमेरामन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे, नाशिक.